भारतासाठी एक दुःखद घटना 8 डिसेंबर रोजी घडली। तर ती घटना मी तुमच्या पुढे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो। टीम सारथी एज्युकेशन परिवाराकडून ती घटना मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतो। भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ज्याला आपण सीडीएस म्हणतो, बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर ऍक्सिडेंट मध्ये दुःखद निधन झालं। तर त्याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती आपण ह्या लेक्चरमध्ये किंवा ह्या सेशनमध्ये अभ्यासणार आहोत। तर एकंदरीत ती दुःखद घटना घडली कशी त्यासाठी एक छोटासा तुम्ही व्हिडिओ बघा। बघा, 8 डिसेंबर 2021 रोजी संपूर्ण भारतामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला व आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। MI-17V5 हे हेलिकॉप्टर अचानक तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळले व या दुर्घटनेमध्ये भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत समवेत अजून 11 ऑफिसरला वीर मरण आले। इंडियन एअरफोर्सच्या माहितीनुसार त्या हेलिकॉप्टरमध्ये 14 पर्सन होते, त्यापैकी 13 पर्सनला वीर मरण आले। त्यामध्ये बिपिन रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत ह्या देखील उपस्थित होत्या। त्या 14 मधील एक कॅप्टन वरुण सिंग सध्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे व त्यांच्यावर उपचार चालू आहे। आय होप ते लवकरच बरे होतील। वरुण सिंग सर यांना रिसेंटली स्वातंत्र्य दिवसाच्या दिवशी त्यांना शौर्य चक्र देण्यात आले होते, असे हे वरुण सिंग सर होते। पण हे सर्व होत असताना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत व त्यांच्या पत्नी आणि ऑदर 11 व्यक्तींना आपल्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली। ही खूपच दुःखद घटना आहे की या देशाने 12 वीर सैनिकांना गमावले आहे। या दुःखद घटनेबद्दल तसेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत बद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत। आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलांसाठी एक प्रमुख असावा असे 1999च्या कारगिल युद्धानंतर ठराव मांडण्यात आला आणि 2019 मध्ये बिपिन रावत हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्त झाले। तर त्यांच्याबद्दलची पूर्ण डिटेल्ड माहिती आपण या सेशनमध्ये अभ्यासूया की बिपिन रावतचा पूर्ण बायोग्राफी काय होती आणि कशी होती। बघा, आता एकंदरीत जनरल बिपिन रावत बद्दल बघत असताना सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, दुसऱ्या दिवशी सकाळ पेपरला एक लेख आला होता, तो लेख मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो, मग आपण डिटेल्ड माहिती त्याबद्दल बघणार आहोत। संपूर्ण भारतासाठी ही खूप दुःखद अशी घटना आहे, संपूर्ण भारतवासियांसाठी ही खूप दुःखद अशी घटना आहे। तर बघा, सुरक्षा दलाप्रमाणेच अवघ्या देशासाठी आजचा दिवस म्हणजे 8 डिसेंबरचा दिवस मोठा धक्कादायक ठरला। सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत आणि अन्य काही जणांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे MI-17V5 हे हेलिकॉप्टर दुपारी 12:30च्या सुमारास तमिळनाडूतील कुन्नर जवळील घनदाट जंगलामध्ये कोसळले। या भीषण अपघातात जनरल रावत वय 63 वर्ष, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह अन्य 11 जणांचा मृत्यू झाला। देशाचे पहिले सरसेना अध्यक्ष असलेले जनरल रावत यांच्या जाण्याने झुंजार रणसेनेचे काळाचे पडद्याआड गेल्याने भावना व्यक्त होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आदी मान्यवरांनी रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। कोइंबतूरला लागून असलेले सेलूर येथील हवाई दलाच्या तलावरून रावत आणि इतरांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर वेलिंग्टनच्या दिशेने झेपावले होते। येथील लष्करी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात
रावत सहभागी होणार होते, मात्र कार्यक्रमस्थळी पोहोचण्याच्या आधीच ते कोसळले. हेलिकॉप्टर कोसळताच काही क्षणामध्ये त्यांनी पेट घेतला व ते हे हेलिकॉप्टर मानवी वस्तीपासून दूर अंतरावर कोसळल्या कारणाने मोठी जीवितहानी टळल्याचे बोलल्या जाते. आता याच्यामध्ये अराउंड 14 व्यक्ती त्या हेलिकॉप्टर मध्ये होते. 14 पैकी 13 वीर मृत पावले आणि एक व्यक्ती वरुण सिंग, ज्यांना रिसेंटली 15 ऑगस्टला शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते, त्यांच्यावर अजूनही मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे आणि ते बरे होतील अशी आपण सर्व अपेक्षा करूया. बघा, बिपिन रावत फर्स्ट चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ज्यांचा की जन्म 16 मार्च 1958 ला उत्तराखंड येथे झाला व त्यांचा मृत्यू 8 डिसेंबर 2021 ला झाला. त्यानंतरची माहिती बघायची ठरली तर बघा, जनरल बिपिन रावत त्यांना एवढे पुरस्कार भेटले होते: PVSM परम विशिष्ट सेवा मेडल, त्याच्यानंतर उत्तम युद्ध सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, त्याच्यानंतर युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल, असे जवळपास 1 2 3 4 5 6 वेगवेगळ्या मोठमोठ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. परम विशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल. सोबतच 57th चेअरमन ऑफ द चीफ ऑफ स्टाफ कमिटी ते होते आणि 26th चीफ ऑफ आर्मी स्टाफ, इंडियन आर्मीचे 26वे चीफ बिपिन रावत होते. त्यानंतर 27वे चीफ मनोज मुकुंद नरवणे म्हणजे MM नरवणे यांनी तिथून पुढे त्या दलाची प्रमुख म्हणून MM नरवणे म्हणून होते. तर 4 स्टार जनरल रँक ऑफिसर, आर्मीचे चीफ असेल, नेव्हीचे चीफ असेल, एअरफोर्सचे चीफ असेल किंवा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असेल, हे सगळे 4 स्टार जनरल ऑफिसर म्हणून यांना ओळखण्यात येतं. आता त्यानंतरचा मुद्दा आपण बघितला तर बघा, क्रैश हुए वीआईपी हेलिकॉप्टर में सवार थे सीडीएस जनरल बिपिन रावत. कोइंबटूर, जिथं हे सगळ्या गोष्टी घडल्या, निलगिरी आणि कोइंबटूरचा मधला एरिया तमिळनाडूमध्ये, ह्या गोष्टी इथं झाल्या होत्या. निलगिरी और तमिळनाडू के बीच हुआ हादसा. म्हणजे एकंदरीत त्यांना जिथं जायचं होतं, ज्या कार्यक्रमासाठी त्यांना पोहोचायचं होतं, ते त्या घटनास्थळाच्या पासून एक अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावर तो घटनास्थळ होते. पण अवघ्या 10 किलोमीटर मागच ते थोडासा अपघात त्या ठिकाणी झाला. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा त्यांच्याबद्दल घेतला तर बघा, 1999 नंतरच्या कारगिल युद्धानंतर ठरवण्यात आलं की ह्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्या तिन्ही दलांना एका प्रॉपर पद्धतीने मॅनेज करण्यासाठी एक त्यांचा हेड असावा. म्हणून 2019 ला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे एक पद बनवण्यात आलं. नरेंद्र मोदी यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची घोषणा केली आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून बिपिन रावत यांना सिलेक्शन करण्यात आलं किंवा बिपिन रावत यांना ते पद देण्यात आलं. मग सध्याचे आर्मीचे चीफ MM नरवणे, जेव्हा त्यानंतर नेव्हीचे नवीन चीफ रिसेंटली झाले R हरिकुमार म्हणून नेव्हीचे नवीन चीफ झाले आणि एअरफोर्सचे नवीन चीफ विवेक चौधरी म्हणून. एअरफोर्सचे सध्याचे चीफ आहे विवेक चौधरी, नेव्हीचे चीफ आहे आपले एकंदरीत विचार केला तर R हरिकुमार आणि आर्मीचे चीफ आहे MM नरवणे. आतापर्यंत इथून पुढे मे बी उद्या परवा या गोष्टीमध्ये थोडासा आर्मीच्या चीफ मध्ये चेंज होऊ शकतो आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून MM नरवणे यांना ते पद देण्यात आलं. तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. मग आर्मी डे एकंदरीत आपण 15 जानेवारीला सेलिब्रेट करतो, नेव्ही डे 4 डिसेंबरला सेलिब्रेट करतो आणि एअरफोर्स डे 8 ऑक्टोबरला आपण सेलिब्रेट करतो. ह्या हिशोबाने आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन किंवा ह्या सगळ्यांना एक प्रमुख असावा म्हणून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची घोषणा करण्यात आली. तर त्याबद्दलची ही थोडीशी माहिती. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, बिपिन रावत सर यांनी मेक इन इंडिया नुसार भारतामध्ये भारताचे हत्यारं बनवणे, इथून मागे आपण हत्यारं बाहेरील देशातून
घेत होतो, बाहेरून देशातून काय करत होतो, हत्यारं आपण घेत होतो. पण भारताचे हत्यारं भारतामध्ये बनवणे यासाठी मेक इन इंडिया प्रोजेक्ट नुसार त्यांनी खूप मोठं पाऊल उचललं आणि भरपूर भारताचे हत्यारं, भारताचे वेगवेगळ्या गन्स असतील, वेगवेगळे डिफेन्स साठी लागणारे हत्यार असतील, हे भारतामध्ये बनवणं चालू झालं. हे त्यांनी खूप मोठं उचललेलं एक पाऊल होतं. त्यानंतर आपण हेलिकॉप्टर बद्दल डिटेल माहिती बघणार होतो आहे की MI-17V5 हेलिकॉप्टर काय, किंवा दिव्य मराठी पेपरला होतं PM मोदी ही करतात MI-17V5 चा वापर. MI-17V5 चा वापर PM मोदी पण काय करतात तर करतात. आता ह्या हेलिकॉप्टर बद्दल डिटेल माहिती बघा. इथे हेलिकॉप्टर बद्दलची डिटेल माहिती बघा. एकंदरीत ह्या हेलिकॉप्टरचा विचार केला तर याचं नाव आहे MI-17V5 हेलिकॉप्टर. हे रशियाने बनवलेले हेलिकॉप्टर आहे. रशिया मेड हेलिकॉप्टर, रशियाने बनवलेले हेलिकॉप्टर आहे, विच इज प्रोड्यूस्ड बाय कझान हेलिकॉप्टर. कझान हेलिकॉप्टर एक तिथली संस्था, तर त्यांनी बनवलेलं आहे, रशियामध्ये बनलेलं हेलिकॉप्टर आहे. एकंदरीत विचार केला तर कोणतं, MI-17V5 हेलिकॉप्टर. हे काही त्याच्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे, बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे या हेलिकॉप्टर बद्दलच्या. त्याचं जर आपण आत्ताची किंमत बघितली, त्याची किंमत आहे 1.3 बिलियन, 1.3 बिलियन. त्यानंतर मॅक्सिमम 13,000 kg इन्क्लुडिंग हेलिकॉप्टरचं पण वेट. तर असं मॅक्सिमम 13,000 किलो पर्यंतचं वेट घेऊन ते झेप घेऊ शकतं. म्हणजे हेलिकॉप्टरचं वेट मिळून 13,000 kg. जर हेलिकॉप्टरचं वेट सोडलं तर अराउंड 4,500 किलो पर्यंतचा लोड आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. म्हणजे त्यामध्ये माणसांचं वेट असेल, वेगवेगळे शस्त्र असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, तर असं 4,500 किलो पर्यंतचा लोड आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. पण पूर्ण हेलिकॉप्टर प्लस लोड मिळून जर विचार केला तर 13,000 kg पर्यंत मॅक्सिमम आपण काय करू शकतो, हेलिकॉप्टरचा झेप घेऊ शकतो. पण त्यामधील फक्त लोडचा विचार केला म्हणजे मनुष्यांचं वेट किंवा आपल्या वेगवेगळ्या गोष्टींचं वेट, तर ते 4,500 मॅक्सिमम आहे. 36 लोक त्या हेलिकॉप्टर मध्ये बसू शकतात. किती लोक बसू शकतात, 36 लोक बसू शकतात. MI-17V5 या हेलिकॉप्टर मध्ये 36 लोक बसू शकतात. इंडियामध्ये ते 17 फेब्रुवारी 2012 रोजी आलं. इंडियामध्ये म्हणजे 2011लाच ऑर्डर केलेलं होतं. त्यानंतर पहिलं हेलिकॉप्टर 17 फेब्रुवारी 2012 रोजी इंडियामध्ये आलं. रशियाने बनवलेलं आहे. सध्याला भारतामध्ये 200+ हेलिकॉप्टर वापरामध्ये आहे. MI-17V5 असे 200+ हेलिकॉप्टर सध्याला भारतामध्ये काय करतात, ते यूज करतात. त्याचा स्पीड जवळपास 250 किलोमीटर पर आवर पर्यंतचा स्पीड आहे. 250 किलोमीटर पर आवरच्या वेगाने ते हेलिकॉप्टर काय करतंय, धावतंय. 60+ कंट्री वेगवेगळ्या 60+, 60 पेक्षा जास्त देश त्याचा यूज करतात. त्या हेलिकॉप्टरचा यूज 60 पेक्षा जास्त देश करतात. सोबत मॅक्स फ्लाय म्हणजे सगळ्यात जास्त 6 किलोमीटर पर्यंतच्या हाईट वरून ते धावू शकतं किंवा 6 किलोमीटरच्या हाईट वरून ते चालू शकतं. म्हणजे जवळपास 6,000 मीटर जमिनीपासून उंचीवर ते धाव घेऊ शकतं. 6,000 मीटर हा एक मुद्दा. आणि VIP पर्सन साठी जसे मोदी वापरत असतील, आर्मीचे चीफ, नेव्हीचे चीफ, एअरफोर्सचे चीफ, CDS असे VIP लोक भारतामध्ये MI-17V5 ह्या हेलिकॉप्टरचा काय करतात, यूज करतात. तर त्या हेलिकॉप्टर बद्दल ही काही महत्वाची माहिती आणि ही काही महत्वाची माहिती. तर एकंदरीत आजच्या ह्या पूर्ण सेशनमध्ये आपण पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि डिटेल माहिती समजून घेतली. पुन्हा एकदा टीम सारथी परिवाराकडून आपल्या सर्वांकडून पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. थँक्यू.